राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचता यावं याकरता महसूल विभागाचे अत्यंत सक्तीचे आदेश असताना देखील मोर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी अजूनही रस्त्यापासून वंचित असल्याचं दिसतंय। मोकळे केलेले रस्ते अनेक शेतकऱ्यांनी नांगरटी करून खराब केले असल्यानं शेतकऱ्यांना पुन्हा शेतात जाण्याकरता समस्या निर्माण झालेली आहे। या बाबीकडे महसूल विभागानं लक्ष देण्याची गरज असली तरी महसूल विभागाच्या सुस्त कारभारामुळे अनेक शेतकरी रस्त्यासाठी रडकुंडीला आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना सुरू झाली आहे। या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या। रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही। पण शासकीय पांदन रस्ता आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे। त्यामुळे मागच्या शेतकऱ्यांना जाण्याकरता अडचणी तयार होतात आणि म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे की पांदन रस्ता, गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे निर्देश दिले असताना सुद्धा रस्ते मोकळे करून देण्याकरता स्थानिक पातळीवर तातडीचे निर्णय का घेतले जात नाही असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा वचक नसल्याचं देखील बोललं जात आहे। शेतकऱ्यांकरता असलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं मागील हंगामात मोकळे झालेले रस्ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी नांगरटी करून पुन्हा व्यत्यय निर्माण केला आहे। या बाबीकडे महसूल विभागानं तातडीनं लक्ष देऊन रस्त्यावर नांगरटी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा केली जाते आहे। शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रस्ता योजनेबाबत दररोज नवनवीन सकारात्मक निर्णय होत असले तरी केवळ महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली असल्याचं दिसतंय। तालुक्यातील किती शेतकऱ्यांना रस्ते मिळून रस्ते दुरुस्ती करण्यात आली या बाबीचा आढावा देखील शासनानं घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।